जेव्हा तिला कोल्हापूर सोडावं लागलं होतं तेव्हा अश्रूंचा अक्षरशः पूर आला होता. आता ती परत येते समजल्यावर कोल्हापूरकरांसाठी जणू दिवाळी दसरा चालाय. आम्ही सांगतोय माधुरी हत्तीणीबद्दल. वनतारामधून ती पुन्हा एकदा नांदणी मठात परतणार आहे. माधुरी हत्तीणीची घर वापसी नेमकी कशी होणार आहे पाहूया विजय केसरकर यांचा स्पेशल रिपोर्ट. कुणासाठी माधुरी तर कुणासाठी महादेवी. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीणीला निरोप देताना संपूर्ण गावाला दुःख अनावर झालं होतं. खुद्द माधुरीच्या डोळ्यातलं पाणी पाहून संपूर्ण कोल्हापूर हळहळ. जवळपास 11 महिन्यांच्या दुराव्यानंतर माधुरी हत्तीण पुन्हा एकदा नांदणी मठात मुक्कामी येणार आहे. होय, माधुरी परत येते हे समजल्यानंतर नांदणीच्या रहिवाशांना गगन ठेंगणं झालंय. गेली 11 महिने झालं माधुरी हत्ती आमच्यापासून दुरावली होती. प्रत्येकाने जात असताना प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते आणि पुन्हा एकदा माधुरी हत्ती येण्याचे संकेत या ठिकाणी आम्हाला लागलेले आहेत. आणि नक्कीच दिवाळीच्या आधी दिवाळी या ठिकाणी कोल्हापूर असो, सांगली असो किंवा कर्नाटक असो या भागामध्ये पुन्हा एकदा दिवाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो काय हा लढा आहे, या लढ्याला ज्या कोल्हापूरकरांनी, आपल्या सर्व स्तरातल्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने जे काही सहकार्य केले त्या सर्व जनतेचं माधुरी हत्ती बचाव कृती समितीमार्फत, नांदणी मठामार्फत, आमचे वकील साहेब असतील या आपल्या सर्व लिगल टीमच्या यांच्यामार्फत व सर्वांच्या वतीनं निश्चितपणे एक चांगला संदेश या याच्यातनं माध्यमातून जाईल आणि चांगले लवकरात लवकर माधुरी हत्तीन परत येईल या संदर्भात आम्ही आशावादी एवढं. आरोग्याच्या मुद्द्यावरून माधुरी हत्तीणीला गुजरातमधील वंतारामध्ये पाठवण्याचा निर्णय झाला. या निर्णयाला विरोध करण्यासाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले. अखेर सरकारला देखील या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. प्रकरण कोर्टात गेलं आणि अखेर वंतारानं माधुरी हत्तीणीला नांदणी मठात परत पाठवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. वनतारामधील एक तज्ज्ञ समिती नांदणी मठामध्ये दाखल झाली होती. त्यांनी माधुरी हत्तीच्या देखभालीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पाहणी केली. नांदणी मठाच्या परिसरातच माधुरी हत्तीच्या वास्तव्यासंदर्भातली तयारी पूर्ण झाल्यानंतर HPC कडे पाठपुरावा केला जाणार आहे आणि त्याच्यानंतरच माधुरी हत्तीला नांदणीमध्ये आणलं जाणार आहे. या माधुरी हत्तीणीला पुन्हा मठाकडे आणण्याचे अनेक प्रयत्न चालू आहेत आणि या प्रयत्नामध्ये महाराष्ट्र शासन, वनतारा आणि नांदणी मठ यांच्या माध्यमातून अनेक सुंदर असे पाऊल उचलले जाणार आहेत आणि या पावलांच्या माध्यमातून HPCच्या कडे अर्ज करून ही माधुरी हत्ती पुन्हा मठाकडे लवकरात लवकर येण्याचे मार्ग खुले होत आहेत आणि या मार्गाच्या माध्यमातून संभावना आहे की लवकरात लवकर माधुरी हत्ती पुन्हा मठाकडे येईल. माधुरीच्या घरवापसीसाठी उच्चस्तरीय समितीकडे नांदणी मठ आणि वनतारा यांच्या वतीनं संयुक्त अर्ज दाखल केला जाईल. माधुरीच्या परतीच्या बाबतीमध्ये आता आम्ही पुन्हा एक अर्ज HPC कडे आज किंवा उद्यामध्ये आम्ही अर्ज दाखल करतोय आणि त्याच्यानंतर विनंती केली जाईल की उपचार पूर्ततेनंतर पुन्हा एकदा माधुरीच्या परतीचा प्रवास नांदणीच्या दिशेने व्हावा अशी आम्ही HPCला विनंती करणार आहोत. माधुरी हत्तीणीसाठी कोल्हापूरकरांनी उभारलेल्या लढ्याला संपूर्ण महाराष्ट्रानं पाठिंबा दिल्यानं हा दिवस पाहायला मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली आहे. माधुरी हत्तीन परत येणार आहे ते सर्वसामान्य जनतेच्या रेट्यामुळं. कोण किती मोठा असला, काही असलं तरी जेव्हा जनता ठरवते त्यावेळी न्याय व्यवस्थेला सुद्धा जनतेसमोर झुकावं लागतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची माधुरी हत्तीन. लहान बाळापासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांच्या गळ्यातली ताईत असणारी माधुरी 11 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर काय होणार, पुन्हा नांदणीमध्ये येणार आहे.
याचा निश्चितच आम्हाला आनंद आहे. वनतारातल्या मुक्कामादरम्यान माधुरी हत्तीणीची प्रकृती सुधारली आहे. तज्ज्ञांच्या निगराणीखाली तिच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. आता नांदणी मठासह कोल्हापूरचे डोळे लागले आहेत ते माधुरी हत्तीणीच्या घर वापसीकडे. जेव्हा माधुरीचं पुनरागमन होईल तेव्हा कोल्हापुरात नक्कीच हत्तीवरून साखर वाटली जाईल. विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर.